शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता। अजितदादा महायुतीमध्ये उशिरा आले असते तरी चाललं असतं असं वक्तव्य कदमांनी केलंय आणि त्यावरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर कदमांनी चक्क घुमजाव केलाय। अजितदादांसारखा नेता पाहिला नाही असे गौरवोद्गार काढतानाच महायुतीमधील मिठाचा खडा टाकायचा नाही असंही कदम यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलं। तो या क्षणाची महत्त्वाची बातमी। रामदास कदम यांनी त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केलेला आहे। शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी अजित पवारांवर निशाणा साधल्याचं आपण पाहिलं होतं। तर अजितदादा महायुतीमध्ये उशिरा आले असते तरी चाललं असतं असं वक्तव्य कदमांनी केलं आणि त्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटानं तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती आणि त्यानंतर कदमांनी चक्क त्यांच्या वक्तव्यावरून घुमजाव केला। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। मी काल विनोदानं असं म्हटलं की थोडं लेट झाले असते तर आम्हाला 9 मंत्रिमंडळ मिळाले असते। हा त्याच्या मागचा माझा हेतू होता फक्त, बाकी काही नाही। अजितदादांसारखा माणूस नाही आहे तुम्हाला आज सांगतो। सकाळी 6 वाजता उठून महाराष्ट्रामध्ये जनहिताची कामं पाहणारा पहिला नेता मी अजितदादा पाहिला आहे आणि आम्हाला युती टिकवायची आहे, महायुती टिकवायची आहे। कुठेही मिठाचा खडा आम्हाला टाकायचा नाही। फक्त माझा हेतू शुद्ध होता। थोडे लेट झाले असते 9 मंत्रिमंडळ आमच्या पदात पडली असती आणि आज महाराष्ट्रामध्ये आमची ताकद अधिक वाढली गेली असती। एवढा फक्त माझा उद्देश होता आणि ते बोललो मी।